थांबा, जर तुम्ही बिझनेस ओनर असाल तर हा प्रश्न नक्की तुम्हाला पडला असेल की माझं प्रॉडक्ट तर चांगले आहे, माझी सर्व्हिस तर चांगली आहे, तरी पण माझ्याकडे कस्टमर्स कमी काय येतात, माझ्याकडे कस्टमर्स एवढी कमी काय. तर खूप साऱ्या बिझनेस ओनरना असंच वाटतं की आपलं प्रोडक्ट चांगलं आहे तर कस्टमर्स आपोआप आपल्याकडे येतील, आपली सर्व्हिस चांगली आहे तर कस्टमर आपोआप आपल्याकडे येतील. असं होतंही. बट जर तुम्हाला नवीन कस्टमर्स पाहिजे असतील तर तुम्हाला नवीन कस्टमरपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. आता समजा तुमच्या एरियामध्ये 2 सलून आहेत, त्यातील एक सलूनवाला रोज सोशल मीडियावर ॲक्टिव्ह आहे, तो रोज व्हिडिओज टाकतो, रिव्ह्यूज टाकतो, त्याचे डिस्काउंट्स टाकतो, ऑफर्स टाकतो, आणि दुसरा सलूनवाला यातील काहीच करत नाही. तर तुम्हाला काय वाटतं कुठल्या सलूनवाल्याकडे जास्त कस्टमर जातील? ऑब्व्हियसली ज्याची विजिबिलिटी जास्त आहे त्याच्याकडे. सो 2026मध्ये जर तुम्हालाही तुमचा बिझनेस ग्रो करायचा असेल ना, तर तुम्हाला तुमचा बिझनेस विजिबल करणं खूप गरजेचं आहे. नवीन लोकांपर्यंत, कस्टमर्सपर्यंत तुमचा बिझनेस पोहोचवणं गरजेचं आहे. आता हे पोहोचवण्यासाठी तुम्हाला फक्त 3 गोष्टी करायच्या आहेत. तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये जे काय कराल ते रेग्युलरली सोशल मीडियावर अपडेट करत राहा, सोशल मीडियावर टाकत राहा. दुसरी गोष्ट, गुगलवरती स्वतःचा बिझनेस लिस्ट करून घ्या. गुगलवरती तुमच्या बिझनेसची इन्फॉर्मेशन असणं खूप गरजेचं आहे. जेव्हा लोकं गुगलवरती सर्च करतील तेव्हा तिथे तुमचा बिझनेस दिसणं खूप गरजेचं आहे. आणि तिसरी खूप इम्पॉर्टंट गोष्ट, गरज असेल तर ॲड्स रन करा. आता ॲड्स म्हणजे खूप साऱ्या लोकांना वाटतं बूस्ट पोस्ट म्हणजे ॲड नाही. प्रॉपर सोशल मीडियावर ॲड सेटअप केली जाते, जेणेकरून फक्त इंटरेस्टेड कस्टमरपर्यंतच तुमची जाहिरात पोहोचेल किंवा तुमच्या बिझनेसची इन्फॉर्मेशन पोहोचेल. आता ती ॲड कशी सेटअप करायची हे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेनच. सो एक गोष्ट लक्षात ठेवा की प्रोडक्ट चांगला असून फायदा नाही, की लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. आणि जर तुम्हालाही तुमच्या बिझनेसला डिजिटली ग्रो करायचं असेल तर मला फॉलो करून ठेवा, कारण की या चॅनलवर मी डिजिटल मार्केटिंग रिलेटेड असा कंटेंट टाकत असतो. तिथे तुम्हाला तुमच्या बिझनेसला कशाप्रकारे डिजिटली ग्रो करता येईल ह्याची इन्फॉर्मेशन मी देत असतो.